आषाढी एकादशी निमित्त आज जालना जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंपरखेडमध्ये आज मोठ्या प्रमाणात विठुरायांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं। मी सध्या या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर सकाळपासून भाविकांच्या मोठ्या रांगा असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। या माध्यमातून आपण पाहू शकता की सध्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये एकंदरीत या ठिकाणची गर्दी आहे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। सकाळपासून विविध धार्मिक जे कार्यक्रम आहेत ते या ठिकाणी घेतल्या जातात आणि प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या या गावची ही या ठिकाणी हे आगळं वेगळं म्हणून ते केलं जातं। या ठिकाणी नागरिक आहेत, आपण त्याच्याशी बातचीत करूयात। दादा, काय नेमकी या ठिकाणची आख्यायिका आहे, काय सांगा? सर्वांना जय हरी, याची देवी याची देही यानुसार या आषाढीच्या पावन दिवशी या पिंपरखेड प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावामध्ये अनेक वर्षापासून या गावात आज एकादशीची यात्रा भरते। या निमित्त पंचक्रोशीतून आणि महाराष्ट्रातून अनेक भक्तजन येऊन आजच्या या पांडुरंगाच्या चरणी दर्शन घेतात। या प्रति पंढरपूर असलेल्या गावाचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथं असलेली जी मूर्ती आहे ती हुबेहूब पंढरपूरची जी मूर्ती असली त्या हुबेहूब असून इथं सुद्धा जसं पंढरपूरला रुक्मिणी मातेचं मंदिर हे स्वतंत्र आहे, त्याचप्रमाणे इथं सुद्धा रचना तशीच आहे। इथं रुक्मिणी मातेचं मंदिर हे स्वतंत्र असून पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं वेगवेगळे मंदिर आहे। त्याचप्रमाणे पुंडलिकाचं मंदिर या येरोळा नदीच्या काठीवर वसलेलं असल्यामुळं अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये दर्शन घेण्यासाठी या अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रातून आज लोक इथे येत असतात। कोणते कार्यक्रम या ठिकाणी होतात सकाळपासून? या एकादशीच्या यात्रेनिमित्त इथं सप्त्याचं आयोजन केलेलं असतं। 5 दिवस सप्त्याचं आयोजन करून त्याचप्रमाणे भजनी मंडळीच्या वतीने भजनाचा कार्यक्रम असतो आणि अनेक सामाजिक कार्यक्रम सुद्धा या यात्रेनिमित्त आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेत असतो। काय आख्यायिका मानली जाते या ठिकाणची? आख्यायिका काय मानली जाते या ठिकाणी? आज या ठिकाणी आख्यायिका म्हणजे या आज पंचक्रोशीतून आलेल्या संपूर्ण ज्या दिंडी असेल, जे भक्तमय असेल, आवर्जून इथं पायी येऊन आज अनेक गावातील सामाजिक उपक्रम लाभत अनेकांना फराळाचा कार्यक्रम, फराळाच्या ज्या काही गोष्टी असेल आज संपूर्ण वारकरी मंडळाला आपण इथं वाटण्याचा कार्यक्रम ठेवण्यात येत असतो। एकूणच आपण पाहिलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी प्रति पंढरपूर म्हणून असलेल्या पिंपरखेडमध्ये आज अशी गर्दी असते। मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त या ठिकाणी रांगा लावून या ठिकाणी दर्शन घेत असल्याचे पाहायला मिळते। अशी गाडी LS मराठी, पिंपरखेड, जालना।